नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अमोल गायकवाड ऑर्गेनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की आपलं खरीप हंगाम हे जवळ आलेला आहे आणि या हंगामासाठी शेतकऱ्यांची ही खताची खरेदी चालू झालेली आहे। पण जे खत आपण घेत आहोत त्या खताची खरोखर आपल्याला गरज आहे का, किंवा ते खत आपल्या जमिनीसाठी योग्य आहे का, याचा विचार करून शेतकऱ्यांनी ही खताची खरेदी केली पाहिजे। तर आपल्या जमिनीला कोणत्या खताची आवश्यकता आहे, जर आपण विचार केला तर 1965 पासून हरित क्रांती झाली आणि हरित क्रांतीच्या नावाखाली जे काही केमिकल फर्टिलायझर मार्केटमध्ये आलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आपली शेती चालू आहे। पण जोपर्यंत या शेतीला शेणखताची जोड होती तोपर्यंत आपलं उत्पन्न चांगलं होतं किंवा आपल्या जमिनीचा पोत देखील चांगला होता। पण जसजसं शेणखताची मात्रा कमी होत गेली आणि केमिकल फर्टिलायझरचे डोसेस वाढत गेले, त्या प्रमाणामध्ये आपल्या शेतीचा हा ऱ्हास व्हायला देखील सुरुवात झालेली आहे। आज आपली जमिनीची कंडिशन जर बघितली तर ही एकदम हार्ड आणि टणक झालेली आहे। 4 बैलावरती 6 बैलावरती नांगरण्या आपण पूर्वी केलेल्या होत्या, पण आज रोजी ट्रॅक्टर सुद्धा आपल्या जमिनीमध्ये लागायला तयार नाही, एवढी जमिनीची अवस्था ही बिकट झालेली आहे। या जमिनीमध्ये पहिले हरभरा तूर होती आपण घेत होतो तर ती उघळत नव्हती किंवा जळत नव्हते। आता हरभऱ्याची जळ किंवा तुरीची उघळ असेल, ह्या समस्या देखील शेतकऱ्यांसाठी बऱ्याच प्रमाणात चालू झालेल्या आहेत। तर ह्या समस्या जर आपल्याला कमी करायच्या असतील तर आपल्याला विचार करावा लागेल की आपण जे खत टाकतो ते खरोखर योग्य आहे का। आता या खतामुळे जमिनीचा ऱ्हास कशा प्रमाणात होत गेला यावर आपण थोडं प्रकाश टाकू। जर आपण पाहिलं तर आपल्या जमिनीचा पीएच हा पूर्वी 6.5 ते 7.5 असा मेंटेन असायचा, पण आजच्या डेटमध्ये जर आपण माती परीक्षण केलं तर कोणाच्याच जमिनीचा पीएच हा 6.5 ते 7.5च्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार नाही। दुसरी गोष्ट जमिनीमध्ये खूप महत्वाची आहे, तो म्हणजे सेंद्रिय कर्ब, ज्याला आपण कार्बन म्हणतो, हा देखील जमिनीमध्ये आपल्याला मेंटेन दिसत नाहीये। तिसरी गोष्ट, जमिनीमध्ये गांडुळाचं प्रमाण नगण्य झालेलं आहे किंवा नाही, आपल्याला आज गांडूळ पाहायला मिळत नाही। तो गांडूळ शेतकऱ्यांचा सगळ्यात जवळचा मित्र आहे। तो जर जमिनीमध्ये असेल तर जमीन भुसभुशीत राहते, हवा खोलवर शिरते आणि सूर्यप्रकाश त्या ठिकाणी खोलवर पोहोचतो। अशा ठिकाणी जमिनीमध्ये फंगसचं प्रमाण हे एकदम कमी होऊन जाते आणि उभळ आणि जळीची जी समस्या आपल्याला पाहायला मिळते त्यातलं हे एकमेव कारण असू शकते। त्यानंतर जर आपण चौथ्या गोष्टीचा विचार केला तर जमिनीमध्ये सीएन रेशिओ आपल्याला मेंटेन दिसत नाहीये। सीएन रेशिओ, नायट्रोजन कार्बनचा रेशिओ हा आपल्याला 20:1 असा पाहिजे, तो कोणाच्याच जमिनीचा आजच्या डेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। आणि पाचवी गोष्ट जमिनीतली ती खूप महत्वाची आहे की जमिनीमध्ये जीवाणूचं प्रमाण एकदम कमी झालेलं आहे किंवा नसल्यात जमा आहे। जर जमिनीमध्ये जीवाणू जिवंत असतील तर आपली जमीन जिवंत आहे किंवा मृत अवस्थेत सजीव आहे असं आपण तिला म्हणू शकतो। जर जे खत आपण टाकत आहे ते खत जर पिकांना अपडेट व्हायचं असेल किंवा पिकांना ते उचलायचं असेल तर जमिनीमध्ये बॅक्टेरिया असणं खूप गरजेचं आहे। बरेच शेतकरी आपण पाहतो असे म्हणतात की युरिया टाकला तरी आपल्या जमिनीला तो लागू झाला नाही किंवा त्या पद्धतीने रिझल्ट आलेला नाही, किंवा अमुक खत टाकलेलं आहे त्या खताचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत नाही। जसं आपल्याला माहित आहे, जर आपण युरिया आपल्या पिकाला देत असेल तर आपल्या जमिनीमध्ये अझोक्टोबॅक्टर जीवाणू असणं खूप गरजेचं आहे। त्याच नंतर ते युरिया किंवा ती नायट्रोजन त्या पिकाला उचलता येईल। पोटॅश द्यायचा असेल तर केएमबी लागतो, फॉस्फेट द्यायचा असेल तर रायझोबियम हा जीवाणू आपल्या जमिनीमध्ये असणं खूप गरजेचं आहे। ह्या गोष्टी आपल्या जमिनीमध्ये नाही आहेत आणि केमिकल खत टाकू टाकू या गोष्टीचा आपण ऱ्हास करत आहोत। जर आपली जमीन, आपल्याला वाटत असेल की आपली जमीन ही सुदृढ झाली पाहिजे, सुपीक झाली पाहिजे, या जमिनीमध्ये आपलं उत्पन्न वाढलं पाहिजे, तर आपल्याला सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही। मग सेंद्रिय खत, बऱ्याच कंपन्या आज सेंद्रिय खतावर काम करत आहे किंवा सेंद्रिय खत मार्केटमध्ये आहे, पण कोण्या कंपनीचा रिझल्ट हा चांगला येतो, कोण्या कंपनीचा रिझल्ट हा चांगला येत नाही, त्यामुळे शेतकरी गोंधळात पडलेले आहे। पण मी आज असं एक प्रोडक्ट, ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्टचं प्रोम हे एक फर्टिलायझर आहे, हे ऑर्गेनिक डीईपी आहे, असं खत घेऊन आलेलो आहे की ज्या खत वापरल्यानंतर तुमच्या जमिनीचा पीएच मेंटेन होईल, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढेल, जमिनीमध्ये गांडूळ देखील तयार होतील, जमिनीमध्ये सीएन रेशिओ मेंटेन होईल आणि जमिनीमध्ये जीवाणूचं प्रमाण देखील तुमच्या जमिनीमध्ये वाढलेलं त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। त्याचबरोबर जमिनीला हे घटक मेंटेन करण्यासाठी ऑर्गेनिक फार्मिंग तर लागतेच, त्याचबरोबर आपल्या पिकाला हे मायक्रोन्यूटन देखील गरजेचे आहेत। मायक्रोन्यूटन म्हणजे त्यामध्ये तुमचं कॅल्शियम असेल, मॅग्नीज असेल, फेरिक असेल, कॉपर असेल। बरेच शेतकरी, बागायती शेतकऱ्याचा विचार केला तर हे शेतकरी देतात,
आणि जर आपल्या जनरली शेतकऱ्याचा विचार केला, सोयाबीन हरभरा हे पीक घेणारे, तर मायक्रोन्यूटन कोणी त्या ठिकाणी देत नाही. जसं मायक्रोन्यूटन ज्या पद्धतीनं आपल्याला जमिनीमध्ये बाकीच्या गोष्टी महत्वाच्या आहेत, तसंच पिकाला मायक्रोन्यूटन देखील देणं गरजेचं आहे. तर ग्रीन प्लॅनेटचं एक असं खत आहे की ज्या माध्यमातून तुमच्या ह्या जमिनीच्या 5च्या 5 गोष्टी मेंटेन तर होतील, पण त्या खताबरोबर तुम्हाला मायक्रोन्यूटन देखील पिकाला मिळतील आणि त्या अनुषंगानं तुमच्या त्या ठिकाणी उत्पन्न वाढेल, जमिनीचा पोत सुधारेल. असं एक खत आहे. त्या खताचं नाव आहे प्रोम, फॉस्फेट रिच ऑर्गेनिक मॅन्युअर. हे जे खत आहे तर याला आपण ऑर्गेनिक डीईपी म्हणतो. या खतामध्ये तुम्हाला नायट्रोजनचं प्रमाण पाहायला मिळते, फॉस्फरस देखील आहे, यामध्ये कार्बन आहे, यामध्ये आर्सेनिक आहे, लीड आहे, निकेल आहे, असे तुम्हाला मायक्रोन्यूट्रन या ठिकाणी पाहायला मिळतील. त्याचबरोबर या खतामध्ये तुम्हाला अझोक्टोबॅक्टर आणि रायझोबियम हे 2 जीवाणू सुद्धा पाहायला मिळतील. ही बॅग 50 kg ची आहे आणि मार्केटच्या डीईपीच्याच रेटमध्ये आपल्या शेतकऱ्याला ही पडत आहे. पण मार्केटचे जे काही आपण रासायनिक फर्टिलायझर वापरतो, या फर्टिलायझर पेक्षा या बॅगीचा रिझल्ट तुम्हाला अतिउत्तम येईल किंवा हे रिझल्ट 5 वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांना देत आलेलो आहे. तर शेतकऱ्यांना एक विनंती आहे की स्वतः खात्री करून घेण्यासाठी किमान आपल्याला 20 बॅगा लागत असतील तर 5 बॅगा ह्या वापरून बघितल्या पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना वाटते की माझी जमीन ही सुदृढ झाली पाहिजे, सुपीक झाली पाहिजे, माझं उत्पन्न वाढलं पाहिजे, अशा शेतकऱ्यांनी हे प्रोम खत आवर्जून वापरलं पाहिजे. आणि हे प्रोम खत जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. माझा नंबर आहे 86 68 52 0506 आणि खताची खात्री करून घेऊ शकता. धन्यवाद.